पाहुयात नीट यूजी पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असलेलं सोनम वांगचुक यांचं आंदोलन आता अधिक तीव्र झालेलं आहे। तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे। सरकार आंदोलकांचा बळी घ्यायला निघालेला आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। सयाजी शिंदे, अतुल कुलकर्णी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी सोनम वांगचुक यांना आता पाठिंबा दिलाय। पाहुयात। दिल्लीच्या जंतर मंतरवर सोनम वांगचुक यांनी उपोषण पुकारलंय। वांगचुक यांच्या आंदोलनामुळे आता देशाचं लक्ष वेधून घेतलंय। पेपरफुटीवरून देशभरात वेगवेगळी आंदोलनं सुरू होती। त्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन विद्यार्थी त्यांचा रोष व्यक्त करत होते। त्या सगळ्यांची एकच मागणी होती, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा। याच मागणीसाठी लडाखचे प्रसिद्ध शिक्षणतज्ञ सोनम वांगचुक यांनी आमरण उपोषण सुरू केलंय। उपोषणाच्या 19व्या दिवशी वांगचुक यांचं वजन तब्बल 8.5 किलोनी घटलं। माझं उपोषण सोडवण्यापेक्षा 20 जुलैच्या शांततापूर्व संसद मोर्चात सहभागी व्हा असं आवाहन वांगचुक यांनी केलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सोनम वांगचुक यांना पाठिंबा दिला। सोशल मीडियावर पोस्ट केलीये, भाजपला सध्या वेगळाच माज आलाय अशी टीकाही राज ठाकरेंनी केली। भाजपच्या सत्तेच्या काळामध्ये सर्वत्र परीक्षांमध्ये घोळ होत आहेत। मध्य प्रदेशातल्या व्यापम घोटाळ्यापासून त्या नीटच्या परीक्षांचे पेपर्स फुटणे ते अगदी आता शिक्षकांच्या परीक्षांचे पेपर्स फुटणे इथपर्यंत हे सगळं त्यांच्या काळात का होतं आणि हे झाल्यावर हे इतके निर्ढावल्यासारखे का वागतात याचं उत्तर सोपं आहे। ते म्हणजे हाताशी सगळ्या यंत्रणांना धरून आलेली अमर्याद सत्ता। आम्हाला कोणी प्रश्न विचारायचे नाही हा एक वेगळाच माज सध्याच्या भाजपला आलाय। राजकीय किंवा निवडणुकांचा स्वार्थ नसेल तर हे सरकार कोणत्याही आंदोलनाकडे पाहणार नाहीत। सरकार कायम आंदोलनकर्त्यांना देशद्रोही ठरवणार, यात काहीतरी घातपात आहे अशी शक्यता पेरत राहणार। राज ठाकरेंच्या या पोस्टनंतर भाजपकडनं पलटवार झाला। गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा अशी अवस्था त्यांची झालेली आहे। त्यांनी या प्रकरणावर न बोललेलं बरं। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबद्दल दिल्लीत योग्य तो निर्णय घेतला जाईल, त्याबद्दल इतरांनी काळजी करू नये। आपल्या गल्लीत जो गोंधळ सुरू आहे तो त्यांनी बघावा। विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला आता विविध स्तरातनं पाठिंबा मिळताना दिसतोय। 16 जुलाई 16 तारीख को मैं एक दिन का अनशन कर रहा हूं अपने ही घर से। इस अनशन के दो कारण हैं। एक तो ये कि सोनम जी और उनके साथी जिस दर्द से गुजर रहे हैं, मैं उस दर्द से जुड़ना चाहता हूं। और दूसरी बात, हमारी सरकार से मैं दरख्वास्त करना चाहता हूं कि वो अपनी संवेदनशीलता को प्रकट करें। मेरी बस यही तमन्ना है कि उन्हें कुछ हो ना। माई रिक्वेस्ट टू हिम इज कि अनशन तोड़ दें। माई रिक्वेस्ट टू द गवर्नमेंट इज उनकी बात सुन ले। कोई हक से बाहर की बात नहीं कर रहा है इसमें। कॉकरोच जनता पार्टीनं पुकारलेल्या आंदोलनात युवक विद्यार्थी सहभागी झाले। मात्र पेपरफुटी प्रकरणावरनं सुरू असलेलं हे आंदोलन आता केवळ विद्यार्थ्यांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही। सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत वाढती चिंता, राजकीय प्रतिक्रिया आणि सेलिब्रिटींचा पाठिंबा यामुळे या आंदोलनाला राष्ट्रीय पातळीवर मोठं महत्त्व प्राप्त झालंय। आता 20 जुलैच्या संसद मोर्चाकडे सगळ्यांचं लक्ष लागेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।